मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ 9 डिसेंबर 2025 रोजी मालवाहू ट्रकमधून चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांना खालापूर पोलिसांनी मुंबईतील तणावग्रस्त डोंगरी परिसरातून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी हे यश संपादन केले असून त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. 9 डिसेंबर 2025 रोजी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील माडप टनेल ते कुंभिवली ब्रिजच्या दरम्यान ही घटना घडली होती. फिर्यादी आपल्या मालवाहतूक ट्रकमधून प्रवास करत असताना काही अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या चालत्या ट्रकमध्ये चढून 32,400 रुपये किमतीचे ॲल्युमिनियम ॲलॉय इंगोट्सचे 45 नग खाली रस्त्यावर टाकले आणि मागील वाहनाने ते जमा केले. चोरीची घटना घडताच खालापूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असताना गुन्हेगारांनी वापरलेल्या वाहनाबद्दल पोलिसांना माहिती मिळाली. गुन्हेगारांची पाळेमुळे मुंबईतील डोंगरी परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे मोहीम आखली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने मुंबईतील वाडी बंदर डोंगरी येथील चारनळ चौकीतून आरोपी अर्जुन शंकर काळे आणि सोहेल रहीम खान यांना गुन्ह्यात वापरलेल्या इको कारसह ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केली असता अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी आपले साथीदार म्हणून संतोष रतन काळे आणि उम्मी यांची नावे सांगितली आहेत. पोलीस कोठडीदरम्यान चोरलेला माल जप्त करण्यात आला आहे. त्यातील काही माल घासबंदर माझगाव मुंबई येथील भंगार दुकान मालक मोहम्मद मुझफ्फर कलील मिस्त्री यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे, तर उर्वरित माल गुन्ह्यात वापरलेल्या इको कारसह जप्त करण्यात आला. सध्या या गुन्ह्यात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून फरार असलेल्या इतर 2 आरोपींचा शोध खालापूर पोलीस घेत आहेत. खालापूर पोलीस स्टेशन येथे दिनांक 9/12/25 रोजी चालत्या ट्रकमधून पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती चालत्या ट्रकमधून काही ॲल्युमिनियम इंगोट्स असा चोरी केल्याचा गुन्हा दाखल होता. तर सदर गुन्ह्याचा तपास करत असताना जेव्हा हा गुन्हा घडला तेव्हा माननीय PI साहेब यांनी PI सचिन पवार सो यांनी माझ्याकडे हा तपास दिला आणि यापूर्वी अशा हायवेवरती चालत्या गाडीतनं माल चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे वारंवार किंवा यापूर्वीही रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय आचल दलाल मॅडम, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे सर आणि खालापूर विभाग SDPO सर विशाल नेहुल सर यांनी वारंवार आम्हाला या सदर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे खालापूर पोलीस स्टेशनचे सिनियर PI सचिन पवार सो यांनी आम्हाला सदर गुन्हा त्वरित उघड करण्याबाबत सूचना केल्या. त्याप्रमाणे मी माझ्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडील स्टाफसह सदर गुन्ह्याचा तपासाची चक्रे फिरवली असता सदर गुन्ह्यामध्ये चालत्या ट्रकमागे इको कार लावून त्या इको कारमधनं चालत्या ट्रकमध्ये चढून त्यातला माल खाली रस्त्यावर फेकत असल्याबाबत आणि मागच्या इको कारमध्ये 2 जण तो माल गोळा करून गाडीत भरत असल्याबाबत CCTV फुटेजमध्ये कैद झालं होतं. तर त्या CCTV फुटेजच्या आधारे आम्ही जेव्हा तपास चालू केला तर त्या गाडीवरचा नंबर हा फेक असतो याबाबत आम्हाला अगोदर कल्पना होती. तसा तो फेकच निघाला. त्या गाडीवरती जो नंबर होता MH01802440 त्या गाडीचा आम्ही जेव्हा CCTV फुटेजच्या आधारे मागोवा घेतला तर आम्ही डोंगरी पोलीस स्टेशन मुंबई शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीपर्यंत पोहोचलो आणि तिथून पुढे आम्हाला फुटेज भेटत नव्हते. मग आम्ही तेथील डोंगरी पोलीस स्टेशनच्या येथे रीतसर पोलीस मदत मागून तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आणि माझ्या खालापूर गुन्हे प्रकटीकरण पथकातील स्टाफसह सदर हद्दीमध्ये तपास सुरू केला असता आम्हाला ती संशयित गाडी चारनळ चौक डोंगरी येथे मिळून आली होती. तर त्यातील या गुन्ह्यातील जो आरोपी आहे अर्जुन शंकर काळे याच्यासह ती गाडी आम्ही ताब्यात घेतली. गाडीमध्येही आम्हाला काही ॲल्युमिनियम इंगोट्स मिळून आले. सदर आरोपीला अटक केल्यानंतर आम्हाला गुन्ह्यामध्ये प्रोग्रेस झाली आणि अजून त्याच्या साथीदारांची नावे समजली. त्यामध्ये नावे पुढीलप्रमाणे एक सोहेल खान राहणार वाडी बंदर डोंगरी मुंबई, त्यानंतर एक संतोष काळे तोही राहणार वाडी बंदर डोंगरी मुंबई आणि एक उम्मी ज्याचं पूर्ण नाव अर्जुन शंकर काळेला माहिती नाही. असे 3 आरोपी निष्पन्न झाले होते. पैकी आम्ही सोहेल खानला लगेच तेव्हाच मुंबईमध्येच अटक केली, ताब्यात घेतला आणि या दोन्ही आरोपींना घेऊन
सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती. पुढे तपास याच्यामध्ये जेव्हा पोलीस कस्टडीमध्ये यांनी मालाबाबत चौकशी केली असता त्यांनी हा माल मुंबईमध्ये माझगाव घासबंदर इथे एका भंगारच्या दुकानात विकल्याबाबत कबूल केलं. पुन्हा सदर ठिकाणी जाऊन सदर भंगार मालकाला नोटीस देऊन सदर माल आपण या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे.